हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे सर्वांचं TDA माझा या यूट्यूब चॅनलवरती. आपण मराठी व्याकरणामध्ये आता नवीन टॉपिक सुरू केला होता, ते म्हणजे वाक्यांचे प्रकार. आणि त्याच्यावरती ऑलरेडी एक लेक्चर झालेला आहे, ज्याच्यामध्ये आपण मेन टाईप बघितले होते, म्हणजे वाक्यांचे कशा प्रकारे प्रकार पडतात. त्याच्यामध्ये आपण विधानार्थी बघितलं होतं, आणि विधानार्थी वाक्य हे होकारार्थी आणि नकारार्थी असू शकतात. ओके, त्याच्यानंतर आपण प्रश्नार्थक वाक्य बघितले होते, उद्गारार्थी वाक्य बघितले होते. सो तुम्ही ते लेक्चर बघून पुढे कंटिन्यू करू शकता. ठीक आहे. सो आजच्या ह्याच्यात आपण सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे वाक्यात जर तुम्हाला कळालं की गौण वाक्य काय असतात, त्याच्यावरून तुम्ही मिश्र वाक्य देखील इथे ओळखू शकताय. सो आजचा आपला टॉपिक त्याच्यावरतीच डिपेंड असणार आहे. सो आजच्या ह्याच्यामध्ये आपण गौण वाक्यांचे प्रकार बघणार आहोत. आता तुम्हाला एक सांगितलं होतं की मिश्र वाक्य. ठीक आहे, मिश्र वाक्य काय असणार, तर एक असतो प्रधान वाक्य. प्रधान वाक्यच म्हणजे काय, तर मुख्य वाक्य. आणि एक असतो गौण वाक्य. आणि हे दोन वाक्य मिळून कोणतं वाक्य तयार होतं, तर मिश्र वाक्य तयार होतं. ठीक आहे, ते आपण प्रकार त्याचे बघितले आहेत. मग आता प्रधान वाक्य आपल्याला माहिती आहे मुख्य वाक्य असणार आहे, पण गौण वाक्य काय असतो, सो त्याचेच प्रकार आज आपण इथे बघणार आहोत. ठीक आहे, आता याच्यामध्ये पहिला प्रकार बघूया, ज्याला आपण म्हणतो नाम वाक्य. आता याच्यामध्ये कायचे उत्तर, ठीक आहे, याच्यामध्ये नेहमी कायचे उत्तर हे नाम वाक्य असते. मग आता जे मुख्य वाक्य असते, वाक्य दिलेलं असेल तुम्हाला. आता इथे एक्झाम्पल काय आहे, सचिन म्हणाला की तो दररोज अभ्यास करणार. आता हे तुमच्या समोर वाक्य आहे. सगळ्यात आधी टास्क तुमचा तर मुख्य वाक्य कोणतं आणि गौण वाक्य हेच तर आपल्याला इथे ओळखायचं आहे. आता जेव्हा मुख्य वाक्याला काय हा प्रश्न विचारला आणि उत्तर वाक्य जर गौण वाक्य मिळत असेल तर ते कोणतं असतं, नाम वाक्य. ठीक आहे, आता याच्यामध्ये तुम्हाला मुख्य वाक्य कोणतं दिसत असेल, तर मुख्य वाक्य कोणतं असतं सर, की तो दररोज अभ्यास करणार. ठीक आहे, मग आता आपण प्रश्न कशाला विचारणार, प्रश्न विचारतो आपण सचिन म्हणाला. सचिन काय म्हणाला, सचिन काय म्हणाला. ठीक आहे, आपण ह्याला प्रश्न विचारला, सचिन काय म्हणाला. कशाने प्रश्न विचारला, कोणत्या प्रश्नाने, तर काय या शब्दाने. ठीक आहे, सचिन काय म्हणाला की तो दररोज अभ्यास करणार. आता इथे आपण प्रश्न कोणाला विचारतो, मुख्य वाक्य, म्हणजेच ते प्रधान वाक्य असतं. मग इथे लक्षात ठेवायचं, सचिन म्हणाला हे कोणतं वाक्य असणार आहे, प्रधान वाक्य. ज्या वाक्याला काय हा प्रश्न विचारून आन्सर जर त्याचं उत्तर जर गौण वाक्य येत असेल तर ते समजायचं कोणतं असेल, नाम वाक्य. ठीक आहे, आणि याचं उत्तर काय येणार, की तो दररोज अभ्यास करणार, की तो दररोज अभ्यास करणार. मग याला तुम्ही कोणतं वाक्य म्हणणार, तर याला गौण वाक्य म्हणणार. ठीक आहे, नाम वाक्यामध्ये दोन गोष्टी लक्षात ठेवायचं. नाम वाक्य काय, तर जे प्रधान वाक्य जे मुख्य वाक्य असेल त्याला काय याने प्रश्न विचारतात. ठीक आहे, तो आपण प्रश्न विचारला, सचिन म्हणाला, सचिन काय म्हणाला, उत्तर जे येणार ते असणार गौण वाक्य. आणि हाच प्रकार असतो नाम वाक्याचा. ठीक आहे, आणि इथे की हे उभयान्वयी लावलेलं असतं. ऑब्व्हियसली इथे बघा की हे उभयान्वयी अव्यय लावलेला आहे. सचिन म्हणाला की तो दररोज अभ्यास करणार. ठीक आहे, सो सेकंड प्रकार असतो विशेषण वाक्य. आता आपल्याला माहिती आहे की जो, जी, जे हे आपण विशेषण म्हणून यूज केलेलेच आहेत. मग त्याच्यामध्ये जो, जी, जे, ज्या हे जे वाक्य असतात ते विशेषण असतात. मात्र तो, ती, ते, त्या हे आपण म्हणतो दर्शक सर्वनामे असतात. ठीक आहे, आता हे जे विशेषण आहेत, जो, जी, जे, ज्या, कशाबद्दल माहिती सांगतात, सर्वनामाबद्दल. कोणते सर्वनाम, तो, ती, ते, त्याच्या दर्शक सर्वनामाबद्दल. मग ते वाक्य कसे असणार, तर विशेषण असणार. आता याच्यामध्ये बघा आपण एक एक्झाम्पल घेतलाय, जे चकाकते ते सारे सोने नसते. आता याच्यामध्ये तुम्हाला ओळखायचं विशेषण वाक्य कोणते आणि मुख्य वाक्य कोणते. वाक्य तुमच्या समोर आहे, जे, ज्या, जो, जी. जर हे तुमच्या समोर जर वर्ड्स दिसले, आता हाच प्रश्न तुमच्या एक्झाम मध्ये समोर आहे आणि ओळखायला सांगितलं की कोणत्या वाक्याचा प्रकार आहे. ठीक आहे, कोणतं गौण वाक्य आहे. जे लागलं आहे तर ऑब्व्हियसली हे वाक्य कोणतं असणार, विशेषण असणार. आणि खालचं कोणतं असणार, तर हे वाक्य असणार मुख्य वाक्य. ठीक आहे, मग हे कोणतं असणार, गौण, आणि हे कोणतं असणार, मुख्य किंवा प्रधान वाक्य, आणि हे असणार विशेषण वाक्य. ठीक आहे, पुढचं आहे क्रिया विशेषण वाक्य. आता याच्यामध्ये बघा, गौण वाक्य जर प्रधान वाक्यातील क्रियापद, क्रिया विशेषण किंवा विशेषण, कोणकोणते, क्रियापद, क्रिया विशेषण आणि विशेषण यांच्या बाबतीत स्थल, काल, संकेत, रीत, उद्देश, कारण, विरोध, परिणाम किंवा तुलना या संबंधीचं माहिती सांगत असेल तर ते कोणतं असतात, क्रिया विशेषण वाक्य असणार आहे. ठीक आहे, आता क्रिया विशेषण आपण ऑलरेडी बघितलंच आहोत. सो त्याच्यामधलेच हे सगळे प्रकार आहेत, कालदर्शक, स्थलदर्शक, संकेतदर्शक, हे सगळे त्याच्यामधलेच प्रकार आहेत. ठीक आहे, हे तुम्हाला इथे ओळखता येऊ शकतात. आता याच्यामध्ये स्थल म्हणजे तुम्हाला एक प्लेस त्या वाक्यामधून जर दाखवायला
हे असेल एक्झाम्पल तर तिथे जेथे तेथे येऊ शकतो. जेव्हा काल म्हणजे एखादा काळ दाखवायचा आहे तर जेव्हा तेव्हा येऊ शकतं. संकेत असेल तर जर तर आपण यूज करतो. रीत असेल तर जसे तसे हा वर्ड यूज केला जाणार. आता उद्देश आणि इथे परिणाम मध्ये उद्देश मध्ये पण म्हणून आहे आणि परिणाम मध्ये पण इथे जर भविष्य काळ असेल म्हणून असं करणार आम्ही आणि इथे परिणाम असतो. ठीक आहे, ताप आली म्हणून शाळेत गेली नाही. सो इथे परिणाम आणि इथे उद्देश. उद्देश हा भविष्य काळात असतो आणि परिणाम हे कारण सांगतं म्हणजे त्याचा परिणाम सांगितलं जातं. कारण दर्शक मध्ये कारण की येणार, विरोध मध्ये जरी तरी येणार, तुलनामध्ये जेवढे तेवढे त्यापेक्षा. आता हे सगळे वाक्य ह्या क्रिया विशेषणानेच जोडले जाणार आहे. सो त्याला काय म्हणणार आपण, क्रिया विशेषण वाक्य. आता हे गौण वाक्याचेच प्रकार आहेत. फर्स्ट आपण बघितला नामवाक्य, सेकंड विशेषण वाक्य आणि तिसरा क्रिया विशेषण वाक्य. नाम मध्ये काय लक्षात ठेवायचंय, प्रधान वाक्याला काय हा शब्दाने प्रश्न विचारायचा. जो उत्तर येणार ते वाक्य गौण वाक्य असेल तर उत्तर तुमचं काय असणार, नाम वाक्य असणार. ठीक आहे, आपण इथे बघितलं आहे सचिन म्हणाला की तो दररोज अभ्यास करणार. याच्यात प्रधान वाक्य सचिन म्हणाला, आपण काय ने प्रश्न विचारला तो सचिन काय म्हणाला. मग जो वाक्य येणार की लावून, की हे उभयान्वयी अव्यय लावून जर उत्तर येत असेल तर ते कोणतं असणार, नाम वाक्य. विशेषण वाक्यामध्ये आता आपण जो जी जे ज्याचं बघतो आपण विशेषण नाही आहेत पण तो ती ते त्याच्या दर्शक सर्वनामाबद्दल जी माहिती सांगत असेल तर ते काय असणार, विशेषण वाक्य. जे चकाकते ते सारे सोने नसते. ठीक आहे, आणि क्रिया विशेषण अव्यय. ठीक आहे, आता याच्यामध्ये गौण वाक्य असेल आणि जर प्रधान वाक्यातील, प्रधान म्हणजे मुख्य वाक्य असतं, त्याच्यामधील क्रियापद, क्रिया विशेषण आणि विशेषण यांच्याबद्दल माहिती सांगत असेल ह्या वर्ड्सने तर ते कोणतं वाक्य असणार आहे, क्रिया विशेषण वाक्य. आता आपण बघूयात की एका वाक्याचं दुसऱ्या वाक्यात रूपांतर कसे केले जाते. ठीक आहे, आता आपण बघूयात वाक्य रूपांतर. आता वाक्य रूपांतर एक्झाम मध्ये बघा, एक तर तुम्हाला वाक्य ओळखा असं येणार आहे. मग त्याच्यामध्ये तुम्हाला होकारार्थी, नकारार्थी, प्रश्नार्थक, उद्गारार्थी किंवा विधानार्थी. आणि सेकंड थिंग इम्पॉर्टंट आपण ही बघितली की गौण वाक्य. मग त्याच्यामध्ये पण आता तुम्ही वाक्य ओळखू शकता. आता सपोज तुमच्या समोर एक्झाम मध्ये एक वाक्य दिलं असणार. आता हे वाक्य मी तुमच्या समोर काही एक्झाम्पल म्हणून घेतले. हे वाक्य तुमच्या एक्झाम मध्ये आहे आणि सांगितलं की ह्या वाक्याचा नकारार्थी करा, होकारार्थी करा किंवा विधानार्थी करा. आता ते कशा पद्धतीने केले जाते ते इथे आपण बघूयात. सगळ्यात आधी तर वाक्य रूपांतर म्हणजे काय असतं. वाक्य रूपांतर आपण काय म्हणतो की एका प्रकारचे जे वाक्य असते सो त्याचा मुख्य जो हेतू असतो तो न बदलू देता दुसऱ्या वाक्यात रूपांतर करणं, त्यालाच आपण वाक्य रूपांतर म्हणतो. आता तुमच्या समोर हे जे वाक्य आहेत हे बघा, काही विधानार्थी आहेत, काही होकारार्थी आणि काही नकारार्थी. ऑब्विसली विधानार्थी आहेत म्हणून होकारार्थी आणि नकारार्थी आहेत. आता याचं आपल्याला वाक्य रूपांतर करायचं आहे. ठीक आहे, प्रश्नार्थक आणि विधानार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर करायचं आहे. आता सगळ्यात आधी तर तुम्हाला दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. सपोज तुमच्या समोर विधानार्थी किंवा प्रश्नार्थी वाक्य असतील, परस्पर रूपांतर करायचं असेल तर दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पहिली गोष्ट लक्षात ठेवायची आहे, तर विधानार्थी वाक्य बघा नकारार्थी असल्यास, नकार दर्शवत असल्यास त्याचं जे प्रश्न करायचं आहे आपल्याला कसं करणार, तुम्ही होकार दर्शक करणार. ठीक आहे, एक वाक्य दिलं तुम्हाला विधानार्थी आणि ते जर नकार दर्शक असेल, ठीक आहे, तो नकार दर्शकचा आपल्याला प्रश्नाचं होकार दर्शक करायचं आहे. ठीक आहे, आणि सेकंड थिंग, जर प्रश्न वाक्य हे नकार दर्शक असेल, ठीक आहे, कोणतं वाक्य, प्रश्न, आणि विधानार्थी वाक्य कसं करणार मग तुम्ही, होकार दर्शक करणार. ठीक आहे, कोणतं वाक्य, विधान वाक्य. सो आपण एक्झाम्पल बघूया तिथे. आता पहिलं दिलं आहे आंबा सर्वांनाच आवडतो. ठीक आहे, आता याच्यामध्ये लगेच ओळखू शकता, क्वेश्चन मार्क नाहीये आणि निगेटिव्ह पण नाहीये म्हणून इथे काय म्हणू शकता तुम्ही, हे वाक्य कोणतं आहे, विधानार्थी वाक्य आहे. कोणतं वाक्य आहे, विधानार्थी वाक्य आहे. मग विधानार्थी वाक्याचं आपल्याला कशामध्ये करावं लागणार, आता नकारदर्शक मध्ये. आता इथे एक्झाम्पल काय, आंबा सर्वांनाच आवडतो. मग आता इथे तुम्ही काय करणार, आंबा कोणाला आवडत नाही. काय करू शकतो आपण याचं, आंबा कोणाला आवडत नाही. बघा, विधानार्थी वाक्याचं आपण काय केलं आहे, प्रश्नार्थक केलं आहे. ठीक आहे, विधानार्थी वाक्य होतं, विधानार्थी वाक्याचं आपण प्रश्नार्थक केलं आहे. सेकंड आहे, अपमान केल्यास कोणाला राग येत नाही. असा आता इथे प्रश्नार्थक चिन्ह आहे. ठीक आहे, म्हणजे हे वाक्य कोणतं असणार, प्रश्नार्थक आहे. पण आता याच्यामध्ये आपल्याला कशामध्ये बदल करायचा आहे, प्रश्नार्थक आहे आणि नकारदर्शक आहे, तर आपल्याला होकारदर्शक करायचं आहे आणि याचं प्रश्नचिन्ह काढून टाकायचं आहे. मग वाक्य काय तयार होणार, अपमान केल्यास प्रत्येकालाच राग येतो.
अपमान केल्यास प्रत्येकालाच राग येतो. वाक्य प्रश्नार्थक होतं आणि कोणतं होतं नकारदर्शक होतं. सो आपण नकारदर्शक काढलं आणि प्रश्नचिन्ह पण काढलं आणि वाक्य कसं केलं तर विधानार्थी केलं आहे. कसं केलं? अपमान केलाच प्रत्येकालाच राग येतो. ठीक आहे. पुढचं आहे जगी सर्व सुखी असा कोणीच नाहीये. आता याचं बघा वाक्य लगेच ओळखू शकता की विधानार्थी वाक्य आहे. आता विधानार्थी वाक्याचा आपण काय करणार आहोत? प्रश्न करणार आहोत. जगी जगी सर्व सुख असा कोण आहे? शेवटी आपण इथे प्रश्नार्थक चिन्ह देणार आहोत कारण की वाक्य हे विधानार्थी होतं आणि विधानार्थी वाक्याच आपण कोणतं केलं आहे? प्रश्नार्थक केलंय. जगी सर्व सुखी असा कोणी नाहीये. ठीक आहे. प्रश्न पण इथे निगेटिव्ह आहे, इथे प्रश्नचिन्ह नाहीये. मग आपण याला प्रश्नार्थक केलाय. कसं? जगी सर्व सुखी असा कोण आहे. निगेटिव्ह होतं, आपण पॉझिटिव्ह केलेलं आहे. प्रश्नचिन्ह नव्हतं म्हणजे वाक्य विधानार्थी, आपण इथे प्रश्नार्थक केलेलं आहे. ठीक आहे. आम्ही तुमचे उपकार कसे विसरू? प्रश्नार्थक आहे पण इथे होकार म्हणजे इथे नकारार्थी नाहीये. मग आपण याला काय करणार आहोत? याचं प्रश्नचिन्ह काढून आम्ही तुमचे उपकार मुळीच विसरणार नाहीयेत. आम्ही तुमचे उपकार मुळीच विसरणार नाहीत. प्रश्नार्थक होतं, वाक्य नकारार्थी नव्हतं. मग आपण विधानार्थी पण वाक्य कोणतं केलेलं आहे? नकारार्थी वाक्य केलंय. आम्ही तुमचे उपकार मुळीच विसरणार नाहीत. पुढचं आहे मुलांच्या अभ्यासाची काळजी नको का? बघा प्रश्नार्थक आहे आणि कसं दिलेलं आहे वाक्य? निगेटिव्ह मध्ये दिलं. मग आपण याला पॉझिटिव्ह कसं करणार आहोत? मुलांच्या अभ्यासाची काळजी घ्यायला हवी. इथे वाक्य नकारदर्शक होतं आणि प्रश्नार्थक होतं पण आपण दोन्ही काढलं. इथलं नकारदर्शक शब्द काढला आणि प्रश्नार्थक चिन्ह काढून वाक्य काय कसं तयार केलं? मुलांच्या अभ्यासाची काळजी घ्यायला हवी म्हणजे पॉझिटिव्ह पण आपण विधानार्थी वाक्य केलंय. मध्यरात्री घराबाहेर कोण निघेल? बघा इथे प्रश्नार्थक चिन्ह आहे मात्र इथे आपण म्हणू शकतो की इथे कुठल्याही प्रकारचा निगेटिव्ह वर्ड यूज केलेला नाहीये. मग आपण इथे काय म्हणणार की मध्यरात्री घराबाहेर कोणी जाणार नाही. नाही हा वर्ड यूज करणार म्हणजे वाक्य आपण नकारदर्शक करणार आणि इथे हे प्रश्नचिन्ह काढून टाकणार आहे. याचा आन्सर काय होईल? मध्यरात्री घराबाहेर कोण जाणार नाही. ह्याचा आन्सर होणार मध्यरात्री घराबाहेर कोणी जाणार नाहीये. ठीक आहे. सो अशा पद्धतीने फक्त दोन सांगितले मी ते तुम्हाला प्रश्नार्थक आणि विधानार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर. दोन गोष्टी लक्षात ठेवा. इथे विधानार्थी वाक्य जर नकारदर्शक असेल तर त्याचा प्रश्न होकारदर्शक करतात आणि सेकंड थिंग प्रश्न जर नकारदर्शक असेल तर त्याचं जे विधानार्थी वाक्य असेल ते होकारदर्शक करतात जे आपण या 6 वाक्यांमध्ये केलेलं आहे. ठीक आहे. सेकंड आपण बघणार आहोत की उद्गारार्थी वाक्य आणि विधानार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर. ठीक आहे. आता आपण विधानार्थी आणि प्रश्नार्थक वाक्यांचे परस्पर रूपांतर बघितले. आता जर वाक्य उद्गारार्थी असेल किंवा विधानार्थी असेल मग त्यांचे परस्पर रूपांतर कसे करतात? ठीक आहे. तो याच्यामध्ये पण तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या तसं आपण पहिल्या याच्यात पण लक्षात ठेवले आणि याच्यात पण तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायच्यात. फर्स्ट थिंग वाक्यातील किती, काय आणि कोण कोणते शब्द आहेत? हे किती, काय आणि कोण हे उद्गारवाचक शब्द किंवा केवळ प्रयोगी अव्यय जर असेल वाक्यात तर ठीक आहे हे काढून टाकायचे आहेत. काय करायचं आपल्याला इथे? काढून टाकायचं आणि त्याऐवजी नवीन एखादा शब्द वापरायचा आहे. आता ते शब्द कशा पद्धतीने वापरतात बघा. जर सुंदर म्हणजे वाक्यात जर सुंदर साठी कुठला शब्द असेल ह्यापैकी किती, काय किंवा कोण ठीक आहे ते आपल्याला काढून कोणता वर्ड इथे यूज करायचा आहे? अत्यंत.
सुंदरसाठी अत्यंत. जर वाक्यात उंच किंवा खोलीसाठी असा शब्द असेल सो तिथे आपल्याला काढून टाकायचा आहे आणि तिथे यूज करायचं आपल्याला खूप. आता एखादं उद्गारार्थी वाक्य आहे पण गर्दीसाठी यूज केले, कितीही गर्दी, तर गर्दीसाठी शब्द काढून तिथे टाकायचा आहे अतोनात. वेगासाठी असेल म्हणजे स्पीडसाठी असेल सो ते शब्द काढून तिथे आपल्याला टाकायचं आहे फार. आणि वाक्य जर स्वतःसाठीच असेल, मी हे झालो तर, मी पक्षी झालो तर, मी मुख्यमंत्री झालो तर आणि पुढे उद्गारार्थी असेल सो ते आपल्याला काढून टाकून होण्याची फार इच्छा आहे हे शब्द तिथे यूज करून वाक्य विधानार्थी आपल्याला करायचे आहे. आता इथे काही एक्झाम्पल्स दिलेत बघा, किती सुंदर चित्र आहे. लास्टला उद्गारार्थी आहे म्हणून तुम्ही वाक्य ओळखू शकताय. आणि प्रश्नात सपोज दिला असेल ह्या उद्गारार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्यात रूपांतर करा. मग आता तुम्हाला काय करायचं आहे, हे जे वाक्याच्या शेवटी आहे आणि ह्याच्यामध्ये जे किती, काय किंवा कोण हे जे शब्द असतील ते आपल्याला काढायचे आहेत. ते काढून आता इथे बघा सुंदर हे शब्द आहे, किती सुंदर चित्र आहे. सुंदरसाठी आपल्याला शब्द कोणता टाकायचा आहे, अत्यंत. मग आता याचं तुम्ही काय करणार, हे चित्र अत्यंत सुंदर आहे. हे चित्र अत्यंत सुंदर आहे. बघा आपण काय केलं आहे, उद्गारार्थी वाक्यातील किती, काय किंवा कोण म्हणजे जे काही उद्गारार्थी शब्द किंवा केवळ प्रयोगी हवे असेल तर ते आपल्याला काढून टाकून त्याच्याऐवजी एक नवीन शब्द ऍड करायचा आहे आणि वाक्याला काय करायचं आहे, विधानार्थी करायचे आहे. ठीक आहे, इथं आपण उद्गारार्थी चिन्ह काढून काय दिलं आहे इथे, पूर्णविराम म्हणजे वाक्य विधानार्थी आहे. सेकंड, केवढी उंच इमारती. बघा आता उंची बद्दल सांगितलं आहे आणि पुढे उद्गारार्थी आहे केवढी उंच इमारती. आता उंच बद्दल काय सांगितलं आहे, कोणता शब्द यूज करायचा आहे, खूप हाचा शब्द यूज करायचा आहे. मग केवढी उंच इमारती, मग इथे आपण काय म्हणणार, ही इमारत खूप उंच आहे. ही इमारत खूप उंच आहे. इथे पण आपण हा केवढा वर्ड काढला आहे, इथे हा किती वर्ड काढला आहे आणि त्याच्याऐवजी अत्यंत इथे खूप असा वर्ड यूज केला आहे. मी पक्षी झालो तर, बघा हा शब्द इथे आहे. मी काय सांगितलं, जेव्हा स्वतःबद्दलच उद्गारार्थी एखादं असेल, झालो तर, केलं तर ते काढून करण्याची फार इच्छा आहे किंवा होण्याची फार इच्छा आहे. मग याचा आन्सर काय देणार, मी पक्षी झालो तर मला पक्षी होण्याची फार इच्छा आहे. मला पक्षी होण्याची फार इच्छा आहे. म्हणजे जवळजवळ हे जे आपण म्हणतो ना उद्गारार्थी शब्द, हे जवळजवळ सारखेच असतात. फक्त लक्षात ठेवा की त्याच्याबद्दल आपल्याला कोणते शब्द वापरायचे आहेत. आणि लास्टचं जे सिम्बॉल आहे, जे चिन्ह असतं उद्गारार्थी, ते काढून आपल्याला पूर्णविराम म्हणजे वाक्य कोणतं होणार, विधानार्थी होणार. लास्ट आहे, आज जत्रेत किती गर्दी. आता बघा गर्दीसाठी आहे, इथं काय सांगितलं, गर्दीसाठी असेल तर कोणता शब्द, तो नात असा शब्द आपल्याला इथे यूज करायचा आहे. आज जत्रेत किती ती गर्दी. मग आपण म्हणतो ना गर्दी खूप असेल तर उद्गारार्थी आपण काढतो, वाक्य बोलतो. मग आता त्याचं काय करणार, आज जत्रेत अतोनात गर्दी आहे किंवा होती. आता हे वाक्य बघा, आज जत्रेत किती गर्दी, म्हणजे एक तर तुम्ही लाईव्ह बघताय की किती गर्दी आहे किंवा एखाद्याला सांगताय की किती गर्दी होती. मग लास्टला तुम्हाला होती किंवा आहे असा देखील यूज करू शकतात. याचा आन्सर काय करणार तुम्ही, आज जत्रेत अतोनात, आज जत्रेत अतोनात गर्दी होती किंवा आहे. ते वाक्य केव्हा बोलले ह्याच्यावरती ते डिपेंड असेल. मग ते पास्ट किंवा सत्याच्या ह्याच्यात असणार आहे, होती किंवा आहे. ठीक आहे, ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा की उद्गारार्थी वाक्य असेल तर विधानार्थी करताना जे काही उद्गारवाचक शब्द आणि केवळ प्रयोगी अव्यय असेल तर ते आपल्याला काढून टाकून त्याच्याऐवजी हे शब्द वापरायचे आहेत. मग त्याच्या सुंदरसाठी अत्यंत शब्द वापरायचा आहे. जर उंची किंवा खोलीनुसार एखादा उद्गारार्थी शब्द असेल तर ते काढून आपल्याला खूप हा शब्द टाकायचा आहे. तर गर्दीसाठी एखादा उद्गारार्थी वाक्य असेल ते काढून आपल्याला अतोनात करायचे आहे. वेगासाठी म्हणजे केवढा वेग हा ते काढून तिथे फार करायचे आहे. आणि झालो तर, केलं तर ते काढून होण्याची इच्छा आहे किंवा करण्याची फार इच्छा आहे. हे होते फक्त उद्गारार्थी ते विधानार्थी. ठीक आहे, आता पुढचा बघूयात.
तर आता आपण बघूयात होकारार्थी वाक्य आणि नकारार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर. ठीक आहे. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, वाक्याचा जो मूळ अर्थ आहे तो आपल्याला कायम ठेवायचा आहे, तो आपल्याला इथे बदलायचा नाहीये. मात्र त्यासाठी योग्य त्या शब्दाचे विरुद्धार्थी रूप किंवा विरुद्ध शब्द इथे वापरावा लागणार आहे. वाक्याचा अर्थ आपल्याला इथे बदलायचा नाहीये, तो कायम ठेवायचा आहे आणि त्या वाक्यामध्ये जो मूळ शब्द आहे ज्याचा आपण विरुद्ध रूप वापरू शकतो तो त्याच्या शब्दाचा आपल्याला इथे विरुद्ध रूप वापरायचे आहे. आता इथे काही एक्झाम्पल्स दिलेत बघा. रशिया श्रीमंत राष्ट्र आहे, याचा आपल्याला मिनिंग किंवा जो अर्थ आहे तो तसाच ठेवायचा, बदलायचा नाहीये, पण वाक्य आपल्याला नकारार्थी करायचे आहे. कसं करणार तुम्ही? इथे वाक्य काय दिले? अमेरिका रशिया श्रीमंत राष्ट्र आहे. मग इथे तुम्ही नकारार्थी कसं करणार? रशिया गरीब राष्ट्र नाहीये. मग ऑब्विसली अर्थ काय होणार? रशिया हा काय आहे? श्रीमंत आहे. आन्सर काय करणार तुम्ही? रशिया गरीब राष्ट्र नाही. रशिया गरीब राष्ट्र नाही. बघा अर्थ तोच निघणार की नाही? रशिया गरीब राष्ट्र नाहीये, ऑब्विसली तो काय आहे? श्रीमंत आहे. म्हणजे जो अर्थ आहे तो आपण व्यवस्थित ठेवलाय. बऱ्याच वेळेस कन्फ्युजिंग किंवा स्टुडंट आन्सर कसे करतील? रशिया श्रीमंत राष्ट्र नाही, सो तिथे कम्प्लिटली डिफरंट एक मिनिंग तयार होतं. सो आपल्याला अर्थ इथे बदलायचाच नाहीये, म्हणून आपण आन्सर कसं करणार? रशिया गरीब राष्ट्र नाहीये, ऑब्विसली तो कसा आहे? श्रीमंत आहे. आपल्याला वाक्याचा अर्थ तसाच ठेवायचा आहे. आता धूम्रपान टाळावे. ठीक आहे. बऱ्याच जणांना वाटतं की हे वाक्य नकारार्थी आहेत, पण याच्यातून कुठलाही नकार दर्शवला नाहीये. ठीक आहे. मग हे वाक्य नकारदर्शक नाहीये, हे वाक्य जे असते ते होकारदर्शक असतात. ठीक आहे. धूम्रपान टाळावे. आता याचा जर आपल्याला नकारमध्ये करायचं असेल तर धूम्रपान करू नये. धूम्रपान करू नये हे कोणतं झालं? नकारदर्शक झालं. ठीक आहे. राणीला सारे भाऊच आहेत. आता याच्यामध्ये बघा होकारार्थी आहे वाक्य, राणीला सारे भाऊच आहेत. आता मिनिंग आपल्याला तसंच ठेवायचा आहे आणि एखाद्या शब्दाचा म्हणजे जो मूळ शब्द योग्य शब्द आहे त्याचं वाक्याचं तो आपल्याला विरुद्धार्थी शब्द घ्यायचा. मग इथे तुम्ही काय लिहिणार? राणीला एकही बहीण नाहीये. राणीला एकही बहीण नाही. बघा अर्थ काय होतं? बऱ्याच वेळेस आन्सर तुम्ही असं करू शकता की राणीला सारे भाऊच आहेत, राणीला भाऊच नाहीयेत किंवा बहीण नाहीये. सो असं होत नाही. सो राणीला एकही बहीण नाहीये, कारण की इथं काय सांगितलंय? सारे भाऊच आहेत, म्हणजे ऑब्विसली बहीण नाहीये. आन्सर काय असणार? राणीला एकही बहीण नाहीये. मग त्याचं इनडायरेक्टली काय होणार? राणीला सारे भाऊच आहेत. ठीक आहे. माझ्याजवळ पैसे आहेत. आता आन्सर असं नाही करायचं की माझ्याजवळ पैसे नाहीयेत. ठीक आहे. त्याचं आन्सर कसं होणार? माझ्याजवळ पैसे नाहीत असे नाही. माझ्याजवळ पैसे नाहीत असे नाही. ठीक आहे. आपण बोलताना सांगतो ना माझ्याकडे पैसे नाहीयेत, असं नाहीयेच आहे, म्हणजे माझ्याकडे काय आहे? पैसे आहेत. मग माझ्याजवळ पैसे आहेत त्याचं काय करणार आपण? माझ्याजवळ पैसे नाहीत असे नाहीये, म्हणजे आहेत माझ्याकडे. ओके. आजचा पेपर खूप सोपा होता. आता याच्यामध्ये बघा होकारदर्शक आहे. आता सेम मिनिंग ठेवून आपल्याला फक्त वाक्य नकारार्थी करायचंय. आजचा पेपर खूप सोपा होता. आजचा पेपर अजिबात अवघड नव्हता. आजचा पेपर अजिबात अवघड नव्हता. आजचा पेपर खूप सोपा होता, पण असं नाही म्हणायचं की आजचा पेपर खूप सोपा नव्हता, असं नाही म्हणायचं, कारण की ते वाक्य नकारार्थी होत नाही. आपल्याला इथे जो मिनिंग, इथे जो वाक्याचा अर्थ आहे तो काय करायचा आहे? कायम ठेवायचा आहे. मग आपण ह्याच वाक्याला कसं बोललो? आजचा पेपर अजिबात अवघड नव्हता. मग त्याचं इनडायरेक्टली काय होणार? आजचा पेपर खूप सोपा होता. कारण ठीक आहे, तू आता मोठा झालास. आता हे जे वाक्य आहे, तू आता मोठा झालास, म्हणजे नकारार्थी असं करणार का? तू आता मोठा नाहीयेस. सो असं वाक्य नसतं. सो आपण त्याच्या बदल्यात काय म्हणणार? तू आता लहान राहिलेला नाहीयेस. तू आता राहिलेला नाहीयेस.
ठीक आहे. जेव्हा आपण एखाद्या मुलाला म्हणतो ना तू आता मोठा झालास, किंवा आपण त्याला असे म्हणतो तू आता लहान राहिलेला नाहीयेस, मग याचाच अर्थ काय, तू आता मोठा झालास. ठीक आहे. हे कोणते वाक्य होते, होकारार्थी वाक्यांचा आपण इथे नकारार्थी केलेला आहे. ठीक आहे. आता पुढचं बघूयात.